आपला व्यवसाय कुठलाही असो त्याला योग्य ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही नेवास्कर न्यूज सोबत आपली जाहिरात करा। आपल्या व्यवसायाबद्दल अधिक लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी आम्ही देत आहोत तुम्हाला एक उत्तम पर्याय। आजच संपर्क करा आणि आपल्या व्यवसायाला एक नवीन उंचीवर नेऊन ठेवा। आम्ही नेवास्कर न्यूज, नेवास्करांच्या हक्काचं व्यासपीठ। काल दिनांक 2 जुलै 2025 रोजी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे निकटवर्ती असलेल्या तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टी उत्तरनगर येथील जिल्हाध्यक्ष नितीन सुरेश दिनकर यांच्यावर एक व्हिडिओ व्हायरल करत गंभीर आरोप केले आहेत। तृप्ती देसाई यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे की दिनकर यांचा त्वरित राजीनामा घेतला जावा आणि त्यांची पक्षातून हकलपट्टी करण्यात यावी। तसेच काही भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी देखील या जिल्हाध्यक्षांविरोधात आपल्याकडे लेखी तक्रार दाखल केल्याचा दावा तृप्ती देसाई यांनी केला आहे। भारतीय जनता पार्टीचे अहिल्यानगर जिल्ह्यातील उत्तरनगरचे जिल्हाध्यक्ष नितीन सुरेश दिनकर यांच्या विरोधात काही त्यांच्याच पक्षातील पदाधिकारी महिलांनी आमच्या पुण्यातल्या ऑफिसला येऊन तक्रार दिलेली आहे। त्यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर अनेक महिलांना पद देण्याच्या आमिषाने त्यांना रात्रीपर्यंत थांबवणं असेल, ढाब्यावर बोलवणं, दारू पिऊन जे आहे ते डान्स करायला लावणं, पार्ट्या करणं, अशा पद्धतीचे प्रकार जे आहेत ते या जिल्हाध्यक्षांच्या माध्यमातून चालले आहेत। अशा पद्धतीची लेखी तक्रार काही महिलांनी आमच्याकडे दिलेली आहे आणि त्यांना पोलीस प्रोटेक्शन असल्यामुळे त्या पोलीस प्रोटेक्शनचा वापर सुद्धा दहशतीसाठी केला जातो। राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जवळचे ते असल्यामुळे त्यांच्या विरोधात कुणी बोलण्याची हिंमत करत नाही आणि म्हणूनच ते वारंवार त्यांच्या विरोधात कोणी बोललं तर इतरांकरवी अनेक खोटे गुन्हे सुद्धा त्यांनी अनेकांवर दाखल केलेले आहेत। या प्रकरणावर नितीन सुरेश दिनकर यांचे समर्थकही सक्रिय झाले असून त्यांनीही एक व्हिडिओ व्हायरल केला आहे। समर्थकांनी दावा केला आहे की हा व्हिडिओ 16 मे 2024 चा असून तो दिनकर यांच्या एका पारिवारिक कार्यक्रमाचा असून तो आधीपासूनच त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे। तृप्ती देसाई यांनी केलेल्या आरोपांची सखोल चौकशी व्हावी आणि यामागील सत्यता जनतेसमोर यावी अशी मागणी यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष दिनकर यांच्या समर्थकांकडून केली जात आहे। असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आताच आम्ही नेवास्कर न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।